पंजा पंजा आला रे आला पंजा आला. स्वतंत्र भारताचा पाया भक्कम करण्याचं काम केलं ते काँग्रेस पक्षाने. आला या ताकदीने लढायला वचन विकासाचं पाळायला मनांना मनाशी जोडायला. भारताच्या सर्व क्षेत्रातल्या प्रगतीचे मार्ग निर्माण केले ते काँग्रेस पक्षाने. विचार ठरलाय आवाज घुमलाय गावखेडी शहरात. कृषी, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात भारताचा उज्ज्वल भविष्य काळ लिहिला तो काँग्रेस पक्षाने. प्रिय मतदार बंधू भगिनींनो, महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चे पडघम वाजताय. आपल्या प्रगतीचा पाया ज्यांनी रचला अशाच पक्षाच्या हाती सत्ता देण्याची वेळ आली आहे. आपल्या हक्कांसाठी लढणारा योग्य उमेदवार निवडून देण्याची वेळ आली आहे. आपल्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारा अभ्यासू आणि सक्षम लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवण्याची आता वेळ आली आहे. हाथों से तू बदल दे अपनी लकीरें. शिवाजीनगर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारे अनुभवी, अभ्यासू आणि खंबीर उमेदवार म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्ता बहिरट, ज्यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा. ऐतिहासिक घराण्याचा वारसा लाभलेल्या दत्ता बहिरट यांना लोकसेवेचं बाळकडू त्यांच्या घराण्याच्या परंपरेतूनच मिळालं. भिगड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. त्यामुळेच सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत दत्ता बहिरट यांनी युवा अवस्थेतच सामाजिक कार्यांमध्ये स्वतःला झोकून दिलं. चाकर शिवबाच होणार. काँग्रेस पक्षाचे विचार आणि बहिरट घराण्याचे लोकसेवेचे संस्कार यांच्या बळावर दत्ता बहिरट यांनी जनतेनं ठेवलेला विश्वास प्रत्येक वेळी सार्थ ठरवलेला आहे. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. आपल्या शिवाजीनगर भागातील जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी त्यांनी संघर्ष केला. मॅफ्कोच्या जागेसाठी त्यांनी केलेला आंदोलन हे पुणे शहराच्या इतिहासातील उल्लेखनीय आंदोलन ठरलं. वाट तुझी झोकून आशा चालत राहती गाडून टाक भीती. पुणे शहराच्या नवीन विकास आराखड्यात क्रीडा संकुल, नाट्यगृह, अत्याधुनिक मार्केट, पोलीस चौकीचं आरक्षण कायम करण्यात आलेलं आहे. 11 एकरमधील जागतिक दर्जाच्या क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध असणार आहेत. जलतरण तलाव, क्रिकेट मैदान, व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल, लॉन टेनिस, टेबल टेनिस अशा सर्व क्रीडा प्रकारांसाठी सुविधा उपलब्ध असतील. नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देताना दत्ता बहिरट यांनी गोखलेनगर प्रभागाचा कायापालट केला. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. ज्या भागानं अनेक वर्ष पाणी प्रश्न सोसला होता त्या भागात जलवाहिन्यांचं काम करून अद्ययावत जर्मन तंत्रज्ञानाच्या बूस्टरचा वापर करून पाणी प्रश्न कायमचा मिटवला. मॅफ्को इथे
60 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि आशानगर इथे 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून पुढील अनेक वर्षांसाठी पाणी प्रश्न मिटवलेला आहे. दत्ता भैरट साहेबांनी खूप छान काम केले की इथं या वस्तीमध्ये टाकी बांधली. जेव्हा टाकी नव्हती तेव्हा खूप पाण्याचा त्रास होत होता. लहान मुलं होती, त्यांना सोडून आम्ही 2-2 हंडे घेऊन जाऊन खालून वरती पाणी आणायचं. आणि आता तर खूपच छान काम झालेलं आहे की जेव्हापासून टाकी झाली आहे आमचा वेळ वाचतो आहे, मुलांकडे लक्ष देता येतं. त्यामुळं दत्ता भैरट साहेबांचं मी खूप मनापासून आभार मानते. आता पाणी येतं म्हणून कामही लवकर होतं, आम्ही दुसऱ्याकडे पण जाता येतं. मुलाचं शाळा असू दे, काही असू दे, आम्हाला बाहेर पण जाता येतं. दत्ता भैरटनी खूप छान काम केलेलं आहे. टाकी बसून आम्हाला प्रॉब्लेमच सॉल्व केला आणि आता पाणी खूप प्रेशर येते. आमच्या भागामध्ये प्रभागामध्ये पाण्याच्या टाक्यांचं नियोजन केलं. तर त्याच्यातली एक टाकी आशानगर टाकी म्हणजे माता रमाई पाण्याची टाकी आणि माता रमाई आंबेडकर या नावानं आम्ही ते टाकी बांधली. आणि दुसरी मॅफकोची टाकी म्हणजे मॅफकोची जी जागा आहे त्या जागेमध्ये संभाजी महाराज जलकुंभ अशा पद्धतीचं आम्ही त्याला नाव दिलं. अशा संदर्भातल्या ह्या ज्या काही टाक्या आहेत पाण्याच्या पूर्णपणे बजेट माझं आहे, मग प्रस्ताव माझा आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक एक टाकीसाठी म्हणजे मी आशानगर टाकीसाठी 173 वेळा फॉलोअप केला. शिक्षण क्षेत्रातील दत्ता बहिरट यांच्या कार्याचा फायदा अनेक पिढ्यांना होतोय. राईट टू एज्युकेशनसाठी त्यांनी उभी केलेली चळवळ सर्वांसाठी आदर्श आहे. RT कायदा जो आला ज्याच्यामध्ये 25% जागा ज्या आहेत ह्या रिझर्व ठेवायच्या, अशा सगळ्या संदर्भात हा आल्यानंतर त्याच्यातले काही पालक माझ्याकडे आले. त्याच्यातले काही पालक आल्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्हाला आमचं अलॉटमेंट झाली आमच्या मुलाची, पण तिथे गेल्यानंतर शाळा काय आम्हाला ॲडमिशन देत नाही. म्हटलं अलॉटमेंट लेटर पाहिल्यानंतर तर सगळं खरं होतं त्यांचं. त्याच्यानंतर मी म्हटलं शाळेत जाऊयात आपण. तर तिथे शाळेत गेल्यानंतर त्यांचे त्या शाळेचे जे डायरेक्टर आहेत त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं साहेब हे अलर्ट झाल्यानंतरसुद्धा काय ॲडमिशन देत नाही. ते म्हणले नाही आम्हाला स्टे आहे कोर्टाचा, आम्ही काही देणार नाही. तो जो काय स्टे म्हणत होते तो स्टे नव्हताच खरं, तो अहमदनगरच्या ज्युरिडिक्शनसाठी होता. त्याच्यावर ते चिडले आणि म्हणाले अरे माझे वडील खासदार, भाऊ मंत्री, एवढ्या वेळेला खासदार तेवढ्या वेळेला आमदार, तुमचं सगळं उद्ध्वस्त करून टाकेन म्हटले राजकीय करिअर. तर म्हटलं माझ्याही अंगात पाटलाचं रक्त आहे, मी पण काही सोडणार नाही म्हटलं तुम्हाला, मला हे ॲडमिशन पाहिजेच, मला काही करून. आणि विशेषतः काय होतं विखे पाटील त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते. मी एकमेव माणूस असा आहे की आमच्याच काँग्रेसच्या माणसाच्या विरोधात मी बोललो होते, लढलो, म्हणजे मी घाबरलो नाही तिथे, मी माझ्या लोकांसाठी न्याय मागेल. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत स्वच्छता तुमच्या दारीसारख्या प्रकल्पातून त्यांनी प्रभागात स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण केला. जे आपले दत्ता भैया होते त्यांनी चांगलं कामं केले होते, पण आता 8-10 वर्ष झाले कोणच काम करत नाही ह्याच्या रिगार्डिंग. सातत्यानं आयोजित होत असलेल्या मोफत आरोग्य शिबिरातून हजारो गरजूंना आरोग्यविषयक मदत झालेली आहे. श्री दत्ता भैरट यांचं आम्हाला खूप सहकार्य लाभलं आहे. माझ्या आईला कॅन्सर झाला होता, काहीही परिस्थिती नव्हती, आमची ऐपत नव्हती तेव्हा पैसे खर्च करण्याची. डॉक्टरांनी तर भरपूर पैसे सांगितले होते. तेव्हा आम्ही श्री भैरट साहेबांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी तातडीने माझ्या आईला भारती हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं. तिथल्या डॉक्टरांशी त्यांनी बोलणी केली. बोलणी करून 1 रुपयासुद्धा आम्हाला तिथं काही खर्च आला नाही. अशा तऱ्हेने त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. महिला सबलीकरणासाठी सातत्यानं काम करून रोजगार निर्मिती करून दत्ता बहिरट यांनी
हजारो माता भगिनींना सक्षम केलेला आहे. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. शारदीय नवरात्रोत्सव, म्हणजे बोचती त्याला बालमेळावा, तरी बी हसल शाबास, रिक्षावाले काकांचा सन्मान सोहळा, तरी बी हसल शाबास केची, भाविकांसाठी मोफत काशी यात्रा, गड्या भीती कशाची परवा. असे उपक्रम आयोजित करून दत्ता बहिरट यांनी आपल्या संस्कृतीचं जतन कायमच केलेलं आहे. हा पृथ्वी मोला काय असं की काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काही महिला मंडळ आहेत की बापू आम्हाला काशीला जायचं आहे, आम्हाला कशी आमची काशी घडेल. मग त्या संदर्भात आम्ही जो दत्ता बहिरट मित्र परिवाराच्या वतीने 3,500 महिलांची काशी टूर केली. मला असं वाटतं जी काशी टूर झाली आमची ती पुण्यामध्ये आजपर्यंत कोणीच केली नसेल, अशा प्रकारची आमची टूर झाली. गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगाड्या भीती कशाची परवा हवी कुणाची. त्यांच्यामुळं म्हणजे सगळेजण सगळंच काम करतात, पण महिलांना रिक्षा चालवण्यासाठी हे कोणीतरी पहिल्यांदाच करते, आणि ते पण आपल्या भागातील स्लम एरियामध्ये झोपडपट्टीमध्ये महिला रिक्षा चालवणं हे खूप मोठं आहे. आता सध्या आपल्या भागात असे काहीच टास्क होत नाही. 2 व्हीलर शिकतात, कोणी 4 व्हीलर शिकतात, पण हे रिक्षा चालवणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि ते आम्हाला बापूंमुळे चान्स मिळाला आहे. आणि त्यातून पण आम्ही स्लम एरियामध्ये असूनसुद्धा आम्हाला हा चान्स भेटलेला आहे, कारण जी जास्तीत जास्त सोसायटीमध्ये किंवा इतर भागामधल्या महिला बाहेर येतात, पण आम्ही बापूंमुळे बाहेर आलेलो आहे आणि आम्हाला एक संधी मिळाली रिक्षा चालवण्यासाठी, किंवा स्वतःचा त्या रिक्षेमुळे आम्ही स्वतःचा व्यवसायही करू शकतो. 2020 मध्ये जगासमोर कोरोना महामारीचं भीषण संकट उभं राहिलं होतं. अशा कठीण प्रसंगी स्वतः नगरसेवक नसतानाही निस्वार्थ भावनेनं एक सच्चा कार्यकर्ता म्हणून दत्ता बहिरट यांनी लोकसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून दिलं. दिलं बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. कोरोना महामारीमध्ये ते हजारो कुटुंबांचा आधार ठरले. केली आशीर्वाद बाबांचा. कोरोना काळात स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता ते जनसामान्यांसाठी अहोरात्र कार्यरत होते. गरजूंना अन्नदान, रक्तदान, प्लाझ्मा आणि इतर अत्यावश्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी दत्ता बहिरट खंबीरपणे उभे होते. या धावपळीत त्यांनाही कोरोनानं गाठलं, पण स्वतः कोरोनावर मात करून पुन्हा लोकसेवेसाठी खंबीरपणे उभा राहणारा हा कार्यकर्ता हजारो लोकांना आत्मविश्वास देत होता. संकल्प बोल के हम तो कला, क्रीडा, संस्कृती, आरोग्य, सामाजिक, महिला सबलीकरण अशा सर्व क्षेत्रात चौफेर कामगिरी करणारे दत्ता बहिरट आता विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत, ज्यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा. आम्हाला वेताळ टेकडी जी आहे ती वाचलीच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये निसर्गाला धक्का लावता कामा नये, अशा स्वरूपाच्या आमच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत. आता ते काय करायला लागले, ते टेकडी फोडून बोगदे करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही तो मार्च केलेला आहे, प्रोटेस्ट केलं आहे, ते होऊ नये म्हणून आम्ही पत्रकं वाटलीत. आम्ही वेताळ टेकडी जाऊन त्याचं नागरिकांच्या समोर बरोबर संवाद केलेले आहे. या सुसंस्कृत, सुशिक्षित, अभ्यासू उमेदवाराला आपण सर्वजण खंबीर साथ देऊया. दत्ता बहिरट यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवूया. ज्यावेळेस 2014च्या पहिलं दत्ता बहिरट बापू हे जेव्हा नगरसेवक असताना त्यांनी पुरेपूर अशी कामं केलेली, चांगली कामं झालेली त्यांच्याकडनं. बऱ्याच जणांना श्री बहिरट साहेबांनी अशी मदत केलेली आहे हे आम्हाला माहिती आहे. तर आव्हान आहे की त्यांनाच आपण मतं द्यावी. लक्षात ठेवा, दत्ता बहिरट यांना मत म्हणजे मूलभूत हक्कांना मत. दत्ता बहिरट यांना मत
म्हणजे संस्कृतीला मत. दत्ता बहिरट यांना मत म्हणजे अभ्यासू नेतृत्वाला मत. दत्ता बहिरट यांना मत म्हणजे सर्वांगीण विकासाला मत. दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटण दाबून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्ता बहिरट यांना प्रचंड बहुमतानं विजयी करूया. त्यांचं चिन्ह हाताचा पंजा. पंजा पंजा आला रे आला पंजा आला. उद्याचा महाराष्ट्र घडवायला आला या ताकदीने लढायला. वचन विकासाचं पाळायला, मनांना मनाशी जोडायला. बदल घडवणार, कोण अडवणार. विचार ठरलाय, आवाज घुमलाय गाव खेडी शहरात. माग नाही हटणार